नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समर्थ रामदास स्वामी यांच्या संदर्भातला हा आपला दुसरा भाग। पहिल्या भागात आपण त्यांचं जीवन दर्शन पाहिलं, इथं आपणाला त्यांचं वाङ्मय दर्शन पाहायचे। रामदास स्वामीचं वाङ्मय या संदर्भात आज आपणाला चर्चा करायची। मित्रहो, रामदासांचं लेखन प्रचंड आहे, तसं त्यांचं कार्य आणि जीवनाचा व्यापही प्रचंड होता, तसं त्यांचं लेखनही प्रचंड आहे। सुरुवातीला त्याची रूपरेषा मी तुम्हाला सांगतो। दासबोध हा एक ग्रंथ आहे। करुणाष्टके, पदपदांतरे, मनाचे श्लोक असे आणखी काही ग्रंथ आहेत। आणि रामदासांची कविता खंड 1 आणि रामदासांची कविता खंड 2 असे दोन खंड आहेत। काय आहे त्या दोन खंडामध्ये? तर पहिल्या खंडामध्ये रामायण, ओव्या, स्फुट ओव्या, षड्रिपू, पंचीकरण, योग, चतुर्थमान, मानपंचक, पंचमान, स्फुट प्रकरणे, स्फुट श्लोक इतके विषय आणि इतके ग्रंथ त्या पहिल्या खंडात समाविष्ट आहेत। दुसऱ्या खंडात काय आहे? तर पूर्वारंभ, जुनाट पुरुष, अंतर्भाव, आत्माराम, पंचसमासी, सप्तसमासी, सगुण ध्यान, निर्गुण ध्यान, मानस पूजा, 21 समासी म्हणजे जुना दासबोध, जनस्वभाव असे छोटे मोठे ग्रंथ दुसऱ्या खंडात समाविष्ट आहेत। म्हणजे पुष्कळच रामदास स्वामींचं लेखन आहे। पण मित्रहो, आपणाला एवढा सगळा पसारा पाहत बसायची गरज नाही। आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपणाला फक्त रामदास स्वामींचा दासबोध हा ग्रंथ आणि रामदास स्वामींचे मनाचे श्लोक हा छोटासा ग्रंथ असे दोनच आपणाला अभ्यासाला आहे। त्याच्यामुळे या दोनवर आपण सविस्तर पाहूयात, बाकीच्यांचे फक्त मी तुम्हाला उल्लेख केले। मित्रहो, त्यांच्या ज्या इतर कविता आहेत, जे मी दोन खंडात आलेल्या स्फुट कविता तुम्हाला सांगितल्या, त्या स्फुट कवितांमधले सगळे विषय दासबोधामध्ये आलेले आहेत। म्हणजे आपण दासबोध पाहिला की रामदास स्वामींच्या समग्र वाङ्मयाचं दर्शन त्याच्यामधून आपोआपच होतं। मित्रहो, आपण जीवन दर्शन जे पहिला भाग पाहिला, त्या पहिल्या भागामध्ये आपण असं पाहिलं की रामदासांचं जीवन पाहत असताना रामदास स्वामींनी त्या जीवनाच्या काळात केलेल्या निरीक्षणावरची, त्यांच्या मनाच्या अवस्थेवरची जी कविता स्फुट स्वरूपात लिहिली, ज्या या दोन खंडामध्ये सहभागी आहेत, त्यातल्या प्रातिनिधिक महत्त्वाच्या कविता मी तुम्हाला पहिल्या भागात म्हणून दाखवल्या की त्यांच्या एकांताच्या काळामध्ये त्यांच्या करुणपर अशा ज्या रचना होत्या त्या मी त्यातले काही प्रातिनिधिक रूपात म्हणून दाखवल्या। देशभर फिरत असताना देशाच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेल्या निरीक्षणाच्या ज्या स्फुट कविता होत्या त्यातल्या काही प्रातिनिधिक कविता तुम्हाला म्हणून दाखवल्या। त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये त्यांनी लिहिलेली जी काही स्फुट प्रकरणं होती ती पण मी तुम्हाला म्हणून दाखवली। त्याच्यामुळे स्फुट कविता बहुतेक तुमच्या त्या दोन खंडात समाविष्ट असलेली प्रातिनिधिक रूपात जीवन दर्शनमध्ये मी तुम्हाला तिचं दर्शन घडवलेलं आहे। मित्रहो, मनाचे श्लोक आणि करुणापर रचना ही जी आहे रामदासांची, ही मराठीमध्ये लोकप्रिय, अनेक लोकांना पाठ, लोकांच्या दैनंदिन पाठांतरामध्ये, पारायणामध्ये असलेली ही रचना आहे। आणि रामदास स्वामींची गणपतीची जी आरती आहे, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता वेगणांची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, ही रामदास स्वामींनी लिहिलेली आरती आहे। शंकरांची अशीच त्यांची आरती लोकप्रिय आहे आणि हनुमंताची पण अशीच त्यांची आरती आणि स्तोत्र लोकप्रिय आहेत, हे आपण पाहिलं पाहिजे। दासबोध हा जो रामदासांचा ग्रंथ आहे, या दासबोध ग्रंथामध्ये आपणाला का बरं दासबोध ग्रंथाचं नाव, तर त्या नावाचा अर्थ सुरुवातीला आपण पाहायला पाहिजे की आपण पाहिलं की रामदास स्वतःला रामाचा दास म्हणत असत आणि सतत त्यांनी कवितेमध्ये स्वतःचा दास असा उल्लेख केलेला आहे आणि त्यांनी केलेला हा बोध म्हणून दासबोध असं या ग्रंथाला नाव दिलेलं आहे। ते काही रामदासांनी दिलेलं नसणार। कल्याण यांनी नंतर जेव्हा या ग्रंथाचं संकलन, नियोजन, त्याची वर्गवारी, त्याचे समाजपाडणं केलं, त्यावेळेस त्यांनी ते नाव दिलेलं असण्याची शक्यता आहे। मित्रहो, दासबोधाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य, दासबोध हा आधारित ग्रंथ नाही, स्वतंत्र ग्रंथ आहे। मराठीमध्ये आपण काही ग्रंथ पाहतो ते खूप लोकमान्यता पावले त्या काळामध्ये, पण ते आधारित ग्रंथ होते। ज्ञानेश्वरी हा भगवद्गीतेवर आधारित ग्रंथ आहे। एकनाथी भागवत हा भागवतावर आधारित ग्रंथ आहे, संस्कृत भागवतावर। भावार्थ रामायण हे मूळ संस्कृत रामायणावर आधारित ग्रंथ आहे। म्हणजे मराठीतले लोकप्रिय आणि लोकांपर्यंत पोहोचलेले ग्रंथ हे बहुतेक कशावर तरी आधारित ग्रंथ होते। पण रामदास स्वामींचा दासबोध हा कशावरही आधारित ग्रंथ नाही, तो स्वतंत्र ग्रंथ आहे। उत्स्फूर्तपणे त्यांना सुचलेले विचार आहेत, त्यांच्या विचारामध्ये काही पारंपरिक विचार होते ते त्याच्यात आपोआप आलेले आहेत। म्हणजे धर्मग्रंथांच्या विचारांचं त्याच्यामध्ये प्रतिबिंब जे पडले ते आपोआप आलेले, पण तो संपूर्ण ग्रंथ एखाद्या ग्रंथावर आधारित अशा स्वरूपाचा नाही आहे। हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये 20 दशकं आहेत आणि प्रत्येक दशकामध्ये 10 समास आहेत। म्हणजे दशक म्हणजे 10
समास या अर्थानं तो दशक असं म्हटलेलं आहे त्याला. समास म्हणजे एका विषयाचा विभाग या अर्थानं त्याला म्हटलेलं आहे. समास हा विषयाशी संबंधित आहे, दशक हा संख्येशी संबंधित आहे, 10 या अर्थानं दशक. आणि समास हे वेगवेगळे विषयाचे गट जे पाडलेले आहेत त्याला म्हटलेलं आहे. हे दशक समास काय आहे, तर दशक तर समजलं तुम्हाला. समास काय आहे, तर आपण इतर ग्रंथामध्ये जसं अध्याय म्हणतो, भाग म्हणतो, पर्व म्हणतो, असं कांड म्हणतो. रामायणामध्ये कांड आहेत, महाभारतामध्ये पर्व आहेत आणि त्याचे मराठी अनुवाद झाले त्याला आपण अध्याय म्हणतो. महाभारत रामायणामध्ये अध्याय आहेत, एकनाथी भागवतामध्ये अध्याय आहे. तसं रामदास स्वामींनी त्याला स्वतंत्र वेगळं नाव दिले, समास असं म्हटलेलं आहे. एकूण समासाची संख्या 200 आहे. म्हणजे याचा अर्थ दासबोधामध्ये 200 विषय आलेले आहेत वेगवेगळे. फार सविस्तर आहे ते, सगळं सविस्तर पाहत बसायला आपल्याला वेळ नाही. समासामध्ये ज्या ओव्या आल्या त्या ओवींची संख्या मात्र गरजेनुसार कमी जास्त आहे. कुठं कमी आहे, कुठं जास्त आहे, पण दशकामध्ये दशक ते करेक्ट आहे. एकूण ओवी संख्या जी आहे ती 7751, म्हणजे ज्ञानेश्वरीच्या जवळजवळ जाणारा हा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरीची ओवी संख्या 9000 आहे आणि ह्याची ओवी संख्या 7751, म्हणजे जवळजवळ 8000च्या आसपास आहे. ज्ञानेश्वरीपेक्षा 1000भर ओव्या कमी. या 20 दशकांमधले पहिले जे 8 दशक आहेत त्या 8 दशकांमधला पूर्वार्ध आहे आणि नंतरचे जे 12 दशक आहेत ती 12 दशकं हा त्यांचा उत्तरार्ध आहे. पहिल्या 8 दशकामध्ये काय काय आलेलं आहे, तर नवविधा भक्ती, सृष्टीची उभारणी व संहारणी म्हणजे सृष्टीची उत्पत्ती आणि लय, सद्गुरू लक्षण व सत्शिष्य लक्षण हे आध्यात्मिक विषय हे पहिल्या 8 दशकांमध्ये आलेले आहेत. आणि नंतरच्या 12 दशकांमध्ये कोणते विषय आलेले आहेत, तर लेखन प्रक्रिया, मूर्ख लक्षण, पडत मूर्ख लक्षण, चांगल्या माणसाची लक्षणं, काव्याचे प्रकार, उत्तम पुरुषाची लक्षणं, वाईट पुरुषाची लक्षणं, प्रपंच व गृहस्थाश्रमाची थोरवी, राजकारण इत्यादी, समाजकारण इत्यादी विषय आलेले आहेत. म्हणजे पहिला भाग जो आहे तो आध्यात्मिक आहे, दुसरा भाग जो आहे तो सामाजिक आणि राजकीय स्वरूपाचा आहे. दासबोध म्हणजे समर्थांची मूर्ती. जेव्हा समर्थ शेवटचे क्षण आले आणि ते आता देह ठेवणार असं वाटलं लोकांना, तेव्हा लोक शोकाकुल अवस्थेमध्ये आपण कसं नंतर जगायचं असा विचार करू लागले. तेव्हा स्वामींनी सांगितलं की हा माझा ग्रंथ म्हणजे हाच तुमच्यासाठी मी आहे, मी स्वतःच आहे, ही माझीच मूर्ती आहे आणि मीच आहे असं समजा आणि ह्या ग्रंथाचं वाचन करून ह्याच्यापासून मार्गदर्शन घेऊन पुढचं आयुष्य तुम्ही जगा. तुमच्या लक्षात आलं असेल की गुरु गोविंद सिंगांनी सुद्धा हेच म्हटलं होतं, ग्रंथ मानियो गुरु, इथून पुढं ग्रंथच तुमचा गुरु असेल. रामदास स्वामींनी असं म्हटलेलं आहे की ग्रंथ नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलीला विशद भक्ती मार्ग. काय आहे, तर हा संवादरूपी ग्रंथ आहे. गुरु आणि शिष्याचा संवाद आहे. गुरुने विचारलेले प्रश्न, शिष्यानं दिलेली उत्तर, गुरुनं विचारलेल्या शंका, शिष्यानं विचारलेल्या शंका, गुरुनं केलेलं निरसन, हा असा दोघांमध्ये चाललेला संवाद आहे. येथ बोलीला विशद भक्तिमार्ग, इथं भक्तिमार्ग विशद करून, विश्लेषित करून, मोकळा करून दाखवलेला आहे. इतर कवितेमधले जे विषय आहेत ते दासबोधामध्ये आहेतच. एक दुःखावर पारमार्थिक उपाय सांगितलेला नाही. इतर सगळ्या संतांनी तो सांगितला होता, रामदासांनी सांगितलेला नाही. म्हणजे हे झालं ना तर मग नवस करा, ते झालं ना मग देवावर भरोसा ठेवा, देवावर विश्वास ठेवा, देवाची पूजा करा, हे होईल ते होईल, तसं नाही. ऐहिक दुःखावर पारमार्थिक उपाय सांगितले नाही. ईश्वर अवतार घेईल याची वाट पाहू नका, त्यासाठी सामर्थ्याची उपासना करून तुम्ही स्वतःच समर्थ व्हा, अशा प्रकारचा संदेश रामदास स्वामींनी दिलेला आहे. रामदास स्वामींनी जी शक्तीची उपासना करायला सांगितली त्या उपासनेच्या संदर्भातली काही उदाहरणं मुद्दाम मी तुम्हाला सांगतो की त्यांचा बळावर, शक्तीवर, सामर्थ्यावर किती विश्वास होता आणि म्हणून त्यांचं नाव समर्थ कसं पडलं ते मी तुम्हाला त्यांच्या जीवन दर्शनमध्ये सांगितलेलं होतं. त्यांनी शक्तीचं वर्णन, शक्तीने पावती सुखे, शक्ती नसता विटंबना, कळा नाही कांती नाही युक्तिबुद्धी दुरावली, शक्तीने मिळती राज्य, युक्तीने यत्न होत असे, शक्ती युक्ती जये ठाई, तेथे श्रीमंती धावती. अशा प्रकारे शक्तीचं महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे ते म्हणतात की वन्ने तो चेतवा वारे, चेतविताची चेततो, विवेक जाणीजे तैसा, वाढविताची वाढतो, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे. यत्न तो देव जाणावा, प्रयत्नाला देव समजा, भरोशाला नशिबाला देव समजू नका.
केल्याने होतच असतं, त्याच्यामुळं आधी केलं पाहिजे, यत्नाला देव समजलं पाहिजे आणि अंतःकरणामध्ये ही खूणगाठ बांधून ठेवली पाहिजे. पुढं त्यांनी मराठात हेतुका मिळवावा, आपुला महाराष्ट्र धर्म वाढवावा, याविषयी न करिता तकवा पूर्वज हसती. जर हे तुम्ही तकव्यानं उत्साहानं काम नाही केलं तर तुमचे पूर्वज तुम्हाला हसतील. पुढं त्यांनी शक्तीचं महत्त्व सांगताना असं म्हटलेलं आहे त्यांनी की धटासी आणावा धट, उद्धटाशी पाहिजे उद्धट, आणि खटनटाशी खटनट अगत्य करी. म्हणजे त्यानं एक मारली तर तुमचं डोसकं पुढं करा, असा हिंसा विचार त्यांनी सांगितला नाही. त्यांनी सांगितलं की धटाशी धट, उद्धटाशी उद्धट, खटनटाशी खटनट, जसं आहे जशास तसं. उत्कट भव्यतेची घ्यावी, वेगवेगळ्या कवितेतले तुकडे आहेत. उत्कट भव्यतेची घ्यावे, मिळमिळत अवघेची टाकावे, निष्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. जेही उदंड कष्ट केले ते भाग्य भोगुनी ठेले, येरते बोलतची राहिले करंटे जन. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. घालोनी अकलेचा पवाड, व्हावे ब्रह्मांडाहुनी जाड, तेथ कैचे आणि द्वाड करंटे पण. अशा प्रकारे आपणाला ते पाहायला मिळतं. आणि सुभाषितामधून सुद्धा त्यांनी वेश असावा बावळा राखावी, राखावी बहुतांची अंतरे, दुसऱ्यावरी विसंबला, जे जे आपणाशी ठावे, जनांचा प्रवाह चालिला, यत्न तो देव जाणावा, असे खूप हे पण त्यांच्याकडे आपण सुभाषितं पाहायला मिळतात. म्हणजे त्यांनी शक्तीची जी प्रचंड ऊर्जा माणसामध्ये असावी त्याच्यासाठी त्यांनी ज्या जागोजाग सांगितलं ते समर्थ नाव का पडलं त्याचे मी संदर्भ मुद्दाम तुम्हाला इथं सांगितले. मित्रहो, त्यांना शब्द प्रामाण्य नव्हतं, अनुभव प्रामाण्य. अमुक ग्रंथात अमुक सांगितले म्हणून अमुक करा असं रामदासांनी कधीही सांगितलेलं नाही. मी म्हणतो, अनुभवानं सांगतो आणि म्हणून तुम्ही ते आचरण केलं पाहिजे, असं अनुभव प्रामाण्य त्यांच्यामध्ये होतं. म्हणून वीरा करंदीकर या वाङ्मय अभ्यासकानं, समर्थांच्या अभ्यासकानं एक फार विधान चांगलं केलेलं आहे की ते असं म्हणतात की भारतातील हिंदू समाजावर 9व्या-10व्या शतकापासून शब्दप्रामाण्य, कर्मसिद्धांत, प्रारब्धवाद, कलियुगाची कल्पना, निवृत्तीपरतेचा अतिरेक, ऐहिकाकडील दुर्लक्ष, पूर्णत्ववादाचा लोप अशा गोष्टींचा पगडा सतत वाढत आलेला होता. हे ध्यानात आणले म्हणजे समर्थांच्या विचारांचे आगळेपण मनात भरते, असा बुद्धिनिष्ठ किंवा विवेकनिष्ठ दृष्टिकोन अन्य कोणा संताच्या वाङ्मयात आढळत नाही. म्हणून परमार्थी असलेल्या रामदासांचा हा एक असाधारण विशेष होय, असं विरा करंदीकर यांनी त्यांच्याविषयीचं भाष्य केलेलं आहे. मूळ भूमिका जी आहे ती ग्रंथकाराची नव्हे त्यांची. म्हणजे अमुक ग्रंथ लिहित असताना रामदासांनी मला ग्रंथ लिहायचा आहे, मला कविता लिहायची, मला कवी व्हायचं आहे म्हणून कविता लिहिलेल्या नाहीत, म्हणून ग्रंथ लिहिलेले नाहीत. त्यांना त्यांच्या विचाराचा प्रचार करायचा आहे आणि त्या प्रचाराचं साधन म्हणून त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत. म्हणून त्यांची कविता ही प्रचाराचं साधन आहे, काव्यनिर्मितीची साधना नाही. त्यामुळं त्यांच्या कवितेमध्ये अनेक काव्यदोष आलेले आहेत. असं म्हणतात की बाग कशी करावी, इमारत कशी बांधावी, अक्षर कसं घोटावं, असे विषय त्याच्यामध्ये आलेले आहेत. तर असे विषय जेव्हा येतात तेव्हा तिथं काव्य कसं येणार, काव्य कसं आणणार? पण त्यांना ते सांगायचं होतं, लोकांना बोलायचं होतं. म्हणून असं म्हटलं जातं की त्या काळामध्ये समजा पद्य प्रचलित नसतं, गद्य प्रचलित असतं, गद्यच लिहिणं प्रचलित असतं, मान्य असतं. तर कदाचित त्यांनी ते गद्यच लिहिलं असतं, कविता लिहिल्या नसत्या. कदाचित दासबोध हा ग्रंथ त्यांनी गद्यात लिहिला असता. गीता रहस्य जसं लिहिलं लोकमान्यांनी आणि त्यांचं म्हणणं त्यांनी सांगितलं त्याच्यात, तसं त्यांनी त्यांचं म्हणणं असं गद्यात सांगितलं असतं. पण त्या काळामध्ये ते प्रचलित नव्हतं, त्याच्यामुळं त्यांना ते पद्य लिहावं लागलं. त्यांनी ते पद्य लिहिलं नाही तर रामदास स्वामींनी लेख लिहिले असते, अग्रलेख लिहिले असते, भाषणं केली असती, ते कवितेच्या फंदात पडले नसते. कारण त्यांची कविता म्हणजे भावनेचा उद्रेक आहे, भावनेचा उद्रेक नाही आहे. त्याच्याऐवजी त्यांची कविता म्हणजे विचारांचा परिपाक आहे. त्याच्यामुळं सूत्रबद्ध एक एक विषय घेऊन त्याच्यावर बरोबर सगळ्या अंगाने विचार करून ते विषय मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं शब्द सौंदर्याकडं लक्ष नाही. त्यांची रोखठोक रामदासी भाषा आहे. जसं अलीकडच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या भाषेच्या संदर्भात म्हणायचं जसे की ही ठाकरी भाषा आहे, तशी एक रामदासी भाषा होती. आणि ती रामदासी भाषा ही रोखठोक अशी भाषा होती, कुणाची तमा बाळगायची नाही, कुणाचा मुलाहिजा करायचा नाही. अशा प्रकारची मला जे वाटतं, मला जे पटतं ते मी रोखठोकपणे मांडणार, अशी त्यांची भूमिका होती. त्यांच्या अनेक शब्दांना सुभाषितांचे अर्थ लाभलेले आपण पाहतो. आधी प्रपंच करावा नेटका,
किंवा जीही उदंड कष्ट केले ते भाग्य भोगुनी ठेले, किंवा समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले, किंवा वेश धरावा बावळा अंतरी असाव्या नाना कळा, किंवा राखावी बहुताची अंतरे भाग्य येते तदनंतरे, किंवा दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग आटोपला, किंवा यत्न तो देव जाणावा, किंवा प्रपंच अथवा परमार्थ जाणता तोची समर्थ, प्रचितीविन कोठेची नाही समाधान, किंवा लोक बरे म्हणाया कारणे भल्यासी लागते शोषणे. अशा प्रकारचे त्यांच्या म्हणण्याला असे कितीतरी सुभाषितं रामदासांच्या दासबोधामध्ये विखुरलेली आपणाला पाहायला मिळतात. त्यांच्या कवितेमध्ये त्यांनी संस्कृत, पारशी आणि हिंदी शब्दांचा विटाळ मानलेला नाही. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या भाषेमधले शब्द त्यांनी स्वीकारलेले आहेत. म्हणजे संस्कृत तर होतेच, पण पारशीसुद्धा शब्द आणि हिंदीसुद्धा शब्द त्यांनी स्वीकारलेले आहेत. त्यांची यादी मी तुम्हाला देत बसत नाहीत. मराठी भाषेला रामदासांनी काही शब्दांची देणगी दिलेली आहे. ते शब्द रामदासांच्या आधी प्रचलित नव्हते. किंबहुना रामदास हे माणसाचं नाव नव्हतं. रामदासांच्या समर्थ रामदास स्वामींच्या आधी रामदास नावाचा कुणीही माणूस इतिहासामध्ये होऊन गेलेला नाही. पण रामदास स्वामींच्या नंतर ते माणसाला नाव ठेवलं जाऊ लागलं, त्याच्या आधी नाही. त्याच्यामुळं रामदास हे नाव जसं पडलं मराठी भाषेमध्ये व्यक्तीचं नाव, तसं काही शब्द त्यांनी दिलेले आहे. त्याच्या आधी ते शब्द मराठी भाषेमध्ये आलेले नाहीत. राजकारण हा शब्द त्यांनी दिलेला आहे. महाराष्ट्र धर्म हा शब्द त्यांनी दिलेला आहे. उभारणी, संहारणी, एकजिनसी, बहुजिनसी, चढते वाढते, म्हैस मंगळू असे काही शब्द हे खास रामदासांचे आहेत. ते इतर वाङ्मयामध्ये आधी नव्हते, नंतर ते मराठीमध्ये प्रचलित झालेले आपणाला पाहायला मिळते. रामदास स्वामींच्या संपूर्ण दासबोधामध्ये घरगुती शब्दांचा खूप त्यांनी उपयोग केलेला आहे. घरगुती शब्दांचा म्हणजे काही शब्द तर असे आहेत की जे खास जाम या त्यांच्या गावातच लहानपणी त्यांनी ऐकलेले आहेत, जे इतर महाराष्ट्रात प्रचलित नव्हते. काही वाक्प्रचार आहेत आणि व्यवहारामध्ये लोक जे बोलतात, जे त्या काळामध्ये ग्रंथामध्ये लोक शब्द आणत नसत, असे पुष्कळ शब्द व्यवहारातले त्यांनी आणलेले आहेत. उदाहरणार्थ सीतावरून भाताची परीक्षा, मुंगीस मुताचा पूर, दर्यामे खसखस अशा काही वाक्प्रचार. काही खास जामचे शब्द कुकडे, सोपट, वटक. कुकडं म्हणजे सूत विणण्याचं, शेतकऱ्याचं एक कुकडं असतं, ते इकडंच असतं, ते तिकडं असतं का नाही मला माहीत नाही. सोपट म्हणजे सालीचं केळाची जी साल असते त्या सालाला सोपट असं नाव आहे. वटक म्हणजे बेंबीच्या खाली जी जखम असते त्या जखमेला वटक असं म्हणतात. हे खास जामचे शब्द इतरत्र प्रचलित नाहीत. रामदासांच्या दासबोधामध्ये अनेक वृत्तदोष आहेत. त्यांच्या इतर लेखनामध्ये वृत्तदोष आहेत. त्यांनी वृत्ताचं, व्याकरणाचं, शब्दांच्या वापराचे नियम कधी पाळले नाहीत. रामदासी भाषेमध्ये जसं पाहिजे तसं त्यांनी ते लिहिलेलं आहे. त्यांच्या लेखनामध्ये ते प्रचारक असल्यामुळे तेच विषय पुन्हा पुन्हा आलेले आहेत. पुनरुक्ती पुन्हा पुन्हा आलेली आहे. ह्या पुनरुक्ती हा आपण काव्याच्या दृष्टीनं दोष मांडतो, पण तो त्यांच्यामध्ये आलेला आहे, कारण त्यांना कविता लिहायची नव्हती, प्रचार करायचा होता, आपला धर्म लोकांना सांगायचा होता. हा ग्रंथ त्यांनी सलगपणे लिहिलेला नाही. वेळोवेळी लिहिलेले जे विषय होते ते विषय एकत्रित करून त्याचं संकलन कल्याण स्वामींनी नंतर केलेलं आहे. रामदास स्वामींनी स्वतंत्रपणे त्याचं संकलन केलेलं नाही. काही भाग बसून सलग लिहिलेला असावा, पण वेळोवेळी प्रश्न विचारणं, त्याची उत्तरं, त्याच्या शंका, त्याचं निरसन अशा प्रकारे ते वेळोवेळी लिहिलेला तो ग्रंथ आहे. दासबोधाचा उत्तरार्ध म्हणजे करिअर डेव्हलपमेंट किंवा व्यक्तिमत्व विकास ज्याला म्हणतो, असं शहाणे करुणी सोडावे सकळजण अशा प्रकारचं आहे. कारण त्याच्यामध्ये माणसानं कसं वागावं, कसं बोलावं, कसं राहावं, कसं, हे सगळ्या गोष्टींची वैशिष्ट्ये त्यांनी सांगितलेली आहेत. त्यांचा आणखी एक ओवी फार प्रसिद्ध आहे पहा, की जनांचा प्रवाह हो चालिला म्हणजे कार्यभाग आटोपला, जन ठाई ठाई तुंबला म्हणजे ओखटे. राज्य कुठलं चांगलं तर लोकांचं जगणं सुरळीत सुरू आहे. लोकांचं जगणं सुरळीत सुरू आहे. जनांचा प्रवाह हो चालिला, व्यवस्थित जीवन सुरू आहे. म्हणजे कार्यभाग आटोपला म्हणजे राजाचं काम उत्तम प्रकारे सुरू आहे. जन ठाई ठाई तुंबला पण लोकांना प्रत्येक ठिकाणी अडवणूक होते म्हणजे ओखटे. जनांचा प्रवाह हो चालिला, कार्यभाग म्हणजे कार्यभाग आटोपला, जन ठाई ठाई तुंबला म्हणजे ओखटे. या गोष्टीचा राजकारणावर किती परिणाम हो न हो, पण मराठी भाषेमध्ये 3 कादंबऱ्या ह्या ओवीमधल्या शब्द घेऊन लिहिल्या गेलेल्या आहेत. एक विनय हर्डीकर यांची जनांचा प्रवाह हो चालिला याच नावाची कादंबरी आहे. दुसरी
जन हे ओळतू जेथे या नावाची शरदचंद्र मुक्तिबोध यांची त्यांच्या ज्या 3 कादंबऱ्या आहेत, क्षिप्रा, सरहद्द आणि जन हे ओळतू जेथे, ती शेवटची कादंबरी, तिच्यामध्ये या कवितेतला शब्द आहे. आणि तिसरी नागनाथ कोतापल्ले, मराठीतले प्रसिद्ध लेखक, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, उलट चालीला प्रवाहो अशा प्रकारची एक त्यांची कादंबरी आहे. त्या कादंबरीला त्यांनी नाव दिलेलं आहे. त्याच्यामध्ये हे राजकीय चित्रण असल्यामुळं ते पण आपणाला याच्यामध्ये पाहायला मिळतं. मित्रहो, इथं आपणाला दासबोधाचं विवेचन संपवूयात आणि आपणाला दुसरा जो अभ्यासक्रमाला ग्रंथ आहे तो म्हणजे मनाचे श्लोक. त्या मनाच्या श्लोकाविषयी थोडंसं विवेचन करू आणि आपण थांबूयात. मनाचे श्लोक किंवा मनोबोध अशी 2 नावं आहेत त्याला. एकूण श्लोक संख्या 205 आहे. हे का लिहिले, कसे लिहिले, तर रामदासी साधूंना भिक्षा मागायला गेल्याच्यानंतर त्यांनी उगाचच भिक्षा मागण्याच्या ऐवजी लोकांना काहीतरी शिकवावं, लोकांना काहीतरी सांगावं आणि त्याच्या बदल्यात भिक्षा मागावी म्हणून 4-4 ओळींच्या ह्या कविता रामदास स्वामींनी लिहिल्या आणि दारात उभं राहून लोकांना सद्गुणाचं शिक्षण, भक्तीचं शिक्षण द्यायचं, त्या 4 ओळी म्हणायच्या आणि भिक्षा मागायची. त्याच्यासाठी हे लिहिले गेलेले आहेत. म्हणून ते भुजंग प्रयात छंदामध्ये लिहिलेले आहेत. उदाहरणार्थ काही मनाचे श्लोक तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहेत. मनाचे श्लोक जसे मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे, जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे, जय जय रघुवीर समर्थ असं म्हणायचं आणि भिक्षा मागायची. भिक्षा मागायची नाही, भिक्षा हा शब्द तोडून काढायचा नाही. इतर भिक्षकरी भिक्षा असे म्हणून भिक्षा मागतात, इथं भिक्षा नाही. जय जय रघुवीर समर्थ, समर्थांचं नाव घेऊन आपल्या सामर्थ्याचा उच्चार करून भिक्षा मागायची. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, जय जय रघुवीर समर्थ अशा आरोळ्या ठोकत भिक्षा मागत असत ते साधू. मनाला बोध करण्याची ही जी परंपरा आहे, ही परंपरा तशी प्राचीन आहे. कारण योग वासिष्ठामध्ये जनक राजानं स्वतःच्याच मनाला बोध केलेला आहे. आणि तुमच्या लक्षात येईल की तुकाराम महाराजांचे सुद्धा काही अभंग आहेत, 36 अभंग आहेत मनावर लिहिलेले. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण अशी एक मालिकाच आहे त्यांच्या अभंगाची. त्याच्यानंतर समर्थांचे समकालीन वामन पंडित यांनी देखील तुमच्या लक्षात येईल की मनाचे श्लोक लिहिलेले आहेत. पुढं बहिणाबाई चौधरी यांनी लिहिलेली मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकाला हाकाला पिरी येतं पिकावर, मन मोकाट मोकाट त्यारे ठाई ठाई वाटा, जशा वाऱ्यानं चालल्या पाण्यावर ल्यारे लाटा. किंवा आमचा समकालीन कविमित्र सौमित्र यांनी लिहिलेली मन मनाचं उमगत नाही ही जी कविता आहे, हे गाणं जे आहे, हे गाणं ही सगळ्या मनावरची एक परंपरा आहे. मनावर कविता लिहिल्या जातात. रामदास स्वामींनी तशाच प्रकारे, पण रामदास स्वामींनी जास्त खोलात जाऊन आणि खूप सविस्तरपणे या गोष्टीचा उल्लेख केला. तुमच्या लक्षात येईल की लोकांना मी तुम्हाला उपदेश करतोय, मी तुम्हाला सांगतोय असं म्हणायला गेलं तर लोक म्हणतात तू फार शहाणा झाला काय आम्हाला सांगायला, आम्हाला माहिती आहे, आम्हाला कळतं. पण रामदास स्वामी म्हणतात की मी तुम्हाला नाही सांगत, मी मला सांगतोय. तुम्हाला जर ह्याच्यातलं काही वाटलं की माहीत नाही तर घ्या तुम्ही. त्याच्यामुळे हे मनाचे श्लोक आहेत की लोकांना शहाणपण नाही सांगायचं, मी मलाच शहाणपण सांगतोय. ते सांगता सांगता तुम्हाला जर काही त्याच्यातून घ्यावं वाटलं तर घ्या. म्हणून हे मनाचे श्लोक आहेत. ते स्वतःच्या मनाला सांगतात, इतरांना शहाणपण सांगत नाही. खरं तर त्यांना सांगायचं असतं, पण लोकांच्या मनामध्ये असं वाटू नये की तुलाही शहाणा झाला काय, ती भावना येऊ नये म्हणून त्यांनी ही कदाचित कल्पना आयडिया वापरलेली असण्याची शक्यता आहे. मनांच्या श्लोकाची रचना देखील सलग झालेली नाही, वेळोवेळी झालेली आहे. नंतर त्याचे विषय पाडण्यात आलेले आहेत. सगळ्याच विषयाचे गुच्छ नाहीत, काही विषयाचे गुच्छ आहेत आणि त्या गुच्छाला त्यांनी एक पालुपद दिलेलं आहे. ते पालुपद, त्याची काही पालुपदं मी तुम्हाला सांगतो. नुपेक्षी सदा राम दासाभिमानी असं काही श्लोकांचं पालुपद आहे. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा असं पालुपद काही श्लोकांना आहे. प्रभाते मनी राम चिंतित जावा हे एक पालुपद आहे. नुपेक्षी कदा देश भक्ताभिमानी देव भक्ताभिमानी असं एक पालुपद आहे. मना सज्जना लाघवी भक्ती कीजे किंवा कुठे वाद संवाद तुटे वाद संवाद तोही हितकारी किंवा जुने ठेवणे मीपणे आकळेना किंवा मना संत आनंद शोधोनी पाहे असे काही ध्रुपद पालुपद त्यांनी वापरलेली आहे. पालुपदामध्ये दोन्ही गोष्टी असतात, वैचारिक आणि अभिरुची भिन्नता असते. म्हणजे हे जे पालुपद आहे त्या पालुपदामध्ये आलेले जे शब्द आहेत ते शब्द म्हणजे ते त्या कवितेचे विषय आहेत, म्हणजे विषय वैचित्र्य आलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभिरुची भिन्नता पण येते, कारण बदल झाला तर माणसाला आवडतो. तेच दळण पुन्हा 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 205 श्लोकामध्ये रामदास स्वामींनी दळलं असतं तर लोकांना कंटाळा आला असता ना. पण रामदास स्वामींनी तसं केलं नाही. रामदास स्वामींनी नवीनता आणली, प्रत्येक वेळी वेगळं पालुपद केलं आणि 208 श्लोक असले तरी पालुपद मात्र त्यांनी अनेक वापरली.
हे जे श्लोक आहेत या श्लोकामध्ये विषय काय आहेत तर पहिले 20 श्लोक सद्विचारावर आहेत, नंतरचे 60 श्लोक रामभक्तीवर आहेत, त्याच्या पुढचे 20 श्लोक नामस्मरणाचं महात्म्य सांगणारे आहेत, त्याच्यानंतरचे 6 श्लोक भक्ताचं कर्तव्य सांगणारे आहेत, त्याच्यानंतरचे 10 श्लोक उत्तम पुरुषाचं महत्त्व सांगणारे आहेत, नंतर संवाद, भक्तहित, सज्जन संगती हे विषय आहेत आणि परमार्थाचे श्रेष्ठत्व आणि प्रपंचाचे हीनत्व हे मात्र सगळ्या रामदासांच्या मनाच्या श्लोकाचा मुख्य विषय आहे. इथे रामदासांचे इतर विषय आणि राजकारण मनाच्या श्लोकामध्ये येत नाही. मनाच्या श्लोकापासून रामदास स्वामींनी राजकारण दूर ठेवलेलं आहे. आता ह्या मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा काही वाक्प्रचार आपल्याला पाहायला मिळतात. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तू शोधून पाहे, किंवा मरे एक त्याचा तुझा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे, किंवा समर्थाची सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, किंवा क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे, किंवा नको रे मना वाद हा खेदकारी, किंवा सदा संगतीस सज्जनाची धरावी. हे वाक्प्रचार मराठीमध्ये लोकप्रिय पावलेले आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्यांमध्ये अनुप्रासांचा गोडवा आहे. या अनुप्रासाच्या गोडव्यामुळं हे शब्द उच्चारताना तोंडात गोड वाटतात, तुमची जीभ छानपैकी मधल्यामध्ये नृत्य करते, वेगवेगळ्या तुमच्या आतल्या जागांना ती स्पर्श करते, गुदगुल्या होतात, म्हणून ते उच्चारायला पण छान वाटतात त्या अनुप्रासामुळं, आणि पाठांतराला सुलभता वाटते आणि लोकांना ऐकायला आकर्षक वाटतात, मजा येते, इंटरेस्ट येतो. आता हे जे अनुप्रास आहेत हे अनुप्रास त्यांच्यामध्ये कुठं कुठं आलेत तर नसे राम ते धाम सोडोनी द्यावे, अति मूढ त्या दृढ बुद्धी असे ना, किंवा अति लोभ त्या मोक्ष त्या क्षोभ होईन जाणा, अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा, किंवा नव्हे सार संसार हा घोर आहे, किंवा मुखी राम त्या काम बांधू शकेना, किंवा जया नावडे राम त्या ये मजाची. शिवाय काही शब्दसुद्धा अनुप्रासात्मक आहेत. मना सज्जना, मना वासना, मना कामना, मना सर्वदा, मनी लोचनी, महाकाळ विक्राळ असे शब्दांच्यामध्ये सुद्धा अनुप्रास, ओळींच्यामधले अनुप्रास, शब्दांच्यामधले अनुप्रास. त्यामुळं मनाचे श्लोक मराठी भाषेमध्ये अत्यंत लोकप्रिय झालेले आहेत, अभ्यासाला नेहमी असतात, विद्यार्थ्यांना ते लगेच पाठ होतात, सर्वांना ते आवडतात, कारण त्याच्यामधून आपल्याला कबीराच्या दोह्यातून जसा हितोपदेश केलेला आहे तसा हितोपदेश रामदासांनी याच्यातून केलेला आपणाला पाहायला मिळतो. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मनोबोधाचं उर्दूमध्ये भाषांतर झालेलं आहे मनभावन या नावानं, आणि हे भाषांतर शाह तुराब चिश्ती यांनी केलेलं आहे. हा शाह तुराब चिश्ती कोण तर आमच्या सगळ्या परभणीकरांचं असं म्हणणं आहे की आमच्या परभणीचे शाह तुराबुल हक यांच्या नावानं जो दर्गा आहे, जो उरूस आहे, जे सुफी फकीर होते त्यांनीच तो अनुवाद केला असावा, आणि त्यांनीच तो अनुवाद केला आहे. म्हणजे आपल्या परभणीच्याच एका माणसानं रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांचा मनभावन या नावानं अनुवाद केलेला आहे. मुंबई विद्यापीठातल्या उर्दू विभागाचे प्रमुख डॉक्टर अब्दुल सत्तार दळवी, आता नाहीत, खूप जुन्या काळ आहे, त्यांनी ते संपादित केले आणि उस्मानिया विद्यापीठानं ते प्रकाशित केलेले आपणाला पाहायला मिळतात. मित्र हो, हे सगळं पाहिल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं की रामदास स्वामींच्या या 2 ग्रंथाचं दर्शन इथं संपलेलं आहे. आता शेवटी मी तुम्हाला या 2ही ग्रंथाविषयी महाराष्ट्रातले मराठीतले प्रसिद्ध संत आणि लेखक त्यांनी 2च वाक्य म्हटलेली ती वाक्य सांगतो आणि थांबतो. विनोबा भावे यांनी दासबोध आणि या मनाच्या श्लोकाविषयी काय लिहून ठेवलेलं आहे ते सांगतो आणि थांबतो. त्यांनी असं म्हटलेलं आहे की दासबोध ही सोन्याची खाण आणि मनाचे श्लोक ही मात्र सोन्याची तिजोरीच आहे. काय फरक तिजोरीमध्ये आणि खाणीमध्ये? म्हणजे त्यांनी सांगितलं की दासबोध सोन्याची खाण आहे आणि मनाचे श्लोक मात्र सोन्याची तिजोरी आहे. दासबोध ही सोन्याची खाण, मनाचे श्लोक ही सोन्याची तिजोरी आहे. खाणीमध्ये अशोधित धातू पडलेला असतो, म्हणजे तिथं शोधावं लागतं. अशोधित असा धातू ज्याला काय म्हणतो की तो त्याला वेगळं करून मग त्याच्यातून सोनं सापडत असतं. निखळ सोनं तिथं नसतं खाणीमध्ये, तिथं मळ खूप असतो, त्या मळातून सोनं शोधून काढावं लागतं. तसं दासबोधामधून आपणाला विचार शोधून काढावे लागतात. खाणीमध्ये अशोधित धातू पडलेला असतो, तो शोधून घ्यावा लागतो. तिजोरीत मात्र निखळ सोने साठवलेले असते. तसं हा मनाचे श्लोक म्हणजे तिजोरी आहे सोन्याची, आणि या तिजोरीमध्ये
रामदासांनी निखळ सोनं साठवलेलं आहे असं विनोबा भावे यांना वाटतं. मित्र हो, इथं रामदासांचं संपूर्ण दर्शन मी तुम्हाला घडवलेलं आहे. पहिल्या भागामध्ये जीवन दर्शन, या भागामध्ये वाङ्मय दर्शन. इथं मी थांबतो. पुढच्या भागामध्ये आपणाला पंडित कवी पाहायचे आहेत. 3 पंडित कवी आपल्या अभ्यासाला आहेत. यानंतर आपण एकनाथांचे नातू मुक्तेश्वर यांचं दर्शन करणार आहोत, त्यांचं वाङ्मय आणि जीवन पाहणार आहोत. इथं मी थांबतो. नमस्कार.